नमस्कार मित्रांनो, मी रिसेंटली 10th नंतर आपण कोणती फील्ड चूज केली पाहिजे याच्यावरती व्हिडिओ अपलोड केला होता. त्यासोबतच सायन्स, कॉमर्स, आर्ट्स मधून कोणत्या कोणत्या अपॉर्च्युनिटीज आहेत याचे पण व्हिडिओज येत आहेत आणि त्याखाली एक अशी कमेंट होती की पुढे जाऊन इलेक्ट्रॉनिक इंजिनियर व्हायचं आहे किंवा मेकॅनिक इंजिनियर बनायचं आहे. तर मग त्यासाठी काय करावं लागेल तर ते सांगायचं आहे. तर तुम्हा बऱ्याच जणांचा असा प्रश्न असू शकतो, त्याच्यामुळेच मी तुम्हाला हा एक सेपरेट व्हिडिओ बनवून देत आहे. याच्या आधी आपण ऑलरेडी इंजिनिअरिंग बद्दल बोललेलो आहोत, पण तरी सुद्धा जर काही डाऊट असेल तर मी क्लिअर करू इच्छिते. सो जर तुम्ही आता 10th मध्ये असाल तर तुमच्याकडे दोन ऑप्शन्स आहेत. तर पहिला ऑप्शन असा आहे की तुम्ही एकतर डिप्लोमा करू शकता. डिप्लोमा म्हणजे काय, तर डिप्लोमा जसं की आपण 11th-12th करतो त्याच्याऐवजी डिप्लोमा आहे. डिप्लोमा साधारणतः 3 वर्षांचा असतो आणि डिप्लोमामध्ये तुम्हाला ऍडमिशन हवं असेल तर 10च्या पर्सेंटेजनुसार तुम्हाला ऍडमिशन मिळतील. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग करायचं हे डिसाईड केलं असेल किंवा मेकॅनिकल किंवा इतर कुठलाही कम्प्युटर इंजिनिअरिंग व्हॉटएव्हर जे काही डिसाईड केलं असेल, तर डिप्लोमा तुम्हाला त्या फील्डमधून करता येतो. म्हणजे तुम्ही सुरुवातीलाच इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग घेऊन डिप्लोमा करू शकता, तुम्ही CS घेऊन डिप्लोमा करू शकता, तुम्ही IT घेऊन त्याच्यामध्ये डिप्लोमा करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला डिप्लोमा करता येतो 3 वर्षांचा. म्हणजे तुम्हाला 11वी-12वी करायची गरज नसते. जेव्हा तुम्ही 3 वर्षांचा डिप्लोमा करता तर तेव्हा तुमच्याकडे डिप्लोमा म्हणजे कुठलीही डिग्री नसते, डिप्लोमाचं सर्टिफिकेट फक्त असतं. जर तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये डिग्री हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला आफ्टर डिप्लोमा डिग्रीला ऍडमिशन घ्यावं लागतं. डिग्री म्हणजे काय, बीटेक असेल म्हणजे बॅचलर्स इन टेक्नॉलॉजी, BE असेल म्हणजे बॅचलर्स इन इंजिनिअरिंग. जर तुम्हाला डिग्री हवी असेल, बॅचलर्स डिग्री हवी असेल, जर तुम्हाला ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचं असेल तर तुम्हाला डिप्लोमा नंतर डिग्रीला ऍडमिशन घ्यावं लागतं. सो डिप्लोमाचे जे काही तुमचे मार्क्स असतील त्यानुसार डिग्रीसाठी मेरिट लागतं आणि डिग्रीला तुम्हाला डिरेक्टली सेकंड इयरला ऍडमिशन मिळतं. आणि मग सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर अशा पद्धतीने 3 वर्ष तुमचं अजून डिग्री चालते. म्हणजे डिप्लोमाचे 3 वर्ष आणि डिग्रीचे 3 वर्ष असे एकूण मिळून तुम्हाला 6 वर्ष द्यावे लागतात. तेव्हा तुम्ही पूर्ण ग्रॅज्युएट होता. कशामध्ये, इंजिनिअरिंग मध्ये जी काही तुमची ब्रांच असेल, CS, IT, EXTC, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक, अजून जे काही एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. ठीक आहे. तर हा झाला पहिला अप्रोच. आता दुसरा अप्रोच काय आहे, दुसरा अप्रोच आहे की तुम्हाला सायन्स मधून 11th-12th करायचंय. त्यात पण तुम्हाला जर स्पेसिफिकली इंजिनिअरिंगच करायचं आहे तर तुमचा PCM किंवा PCMB हे विषय असले पाहिजेत. मॅथ्स कंपल्सरी असलंच पाहिजे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत की एकतर तुम्ही CET देऊ शकता, MST CET ज्याला आपण म्हणतो, किंवा तुम्ही JEE देऊ शकता, किंवा तुम्ही काही कॉलेजेस असे आहेत जे स्वतःच्या एंट्रन्स एक्झाम्स घेतात तर तुम्ही ते कॉलेजेस पण बघू शकता. ठीक आहे. पण मोस्टली फोकस करा CET आणि JEE वरती, एंट्रन्स एक्झाम्स वरती एवढं नाही फोकस केलं. पर्टिक्युलर कॉलेजच्या तरी पण चालेल, पण या दोन एक्झाम्स मात्र तुम्हाला द्यायच्या आहेत. फरक काय आहे की जी MST CET एक्झाम आहे तर ती दिल्यानंतर तुम्हाला जे महाराष्ट्रामधले इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये डिरेक्टली कुठे ऍडमिशन मिळणार आहे, डिग्रीला. कारण तुम्हाला आता डिप्लोमा करायची गरज नसते. जर तुम्ही 11th-12th करणार नसाल तर तुम्ही डिप्लोमा करता. पण तुमचं 11th-12th झालं आहे आणि मग तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं असेल तर तुम्ही डिरेक्टली डिग्रीला ऍडमिशन घेता. सो जेव्हा तुमचं MST CET क्लिअर होईल, जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेणार आहात तेव्हा तुम्ही डिरेक्टली डिग्रीला म्हणजेच बीटेकला किंवा BE ला ऍडमिशन घेताय. ठीक आहे. सो जेव्हा तुमची ही डिग्री पूर्ण 4 आणि ती तुमची डिग्री 4 वर्षांची असणार आहे कारण तुम्ही डिप्लोमा वगैरे नाही करत आहात. जेव्हा तुमची ही 4 वर्षांची डिग्री पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला पुढे जाऊन MTech करू शकता, PhD करू शकता. ते पुढे जाऊन तुम्हाला करायचं असेल तर मास्टर्स वगैरे तुम्ही करू शकता. JEE जी आहे ही जर तुम्ही क्लिअर केली तर तुम्हाला पूर्ण इंडियामधले जे काही इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, NITs असेल, IITs असेल, या ठिकाणी ऍडमिशन मिळतं. जर JEE ऍडव्हान्स तुम्ही क्लिअर केलेत, सो JEE मध्ये दोन एक्झाम्स आहेत, एक तर JEE मेन्स आणि JEE ऍडव्हान्स. सो तुम्ही JEE मेन्स फक्त क्लिअर केलं तर तुम्हाला पूर्ण इंडियामधल्या कुठल्याही NITs मध्ये डिपेंडिंग अपॉन पर्सेंटाईल तुमची रँक आणि तुम्हाला जी ब्रांच हवी आहे ती, तर त्यानुसार NITs मध्ये आणि IIITs मध्ये ऍडमिशन मिळतं. जर तुम्ही JEE ऍडव्हान्स क्लिअर केलं तर तुम्हाला जे IITs आहेत इंडियामधले तर त्याच्यामध्ये ऍडमिशन मिळतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने, आणि मग तुमची रँक काय आहे, तुमचं पर्सेंटाईल काय आहे त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला ब्रांच सिलेक्ट करता येते. आता यांचा प्रश्न असा होता की इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगच करायचं असेल तर मग तुम्हाला त्याप्रमाणे त्याचं जे काही मेरिट असेल तर तेवढे मार्क्स तुम्हाला पाडावे लागतील आणि त्यानुसार तुम्ही इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग ऍडमिशन घेऊ शकता. इतर डिप्लोमा करून डिग्री करू शकता किंवा 11th-12th करून मग डिग्री करू शकता. आफ्टर बीटेक तुमच्याकडे ऑप्शन्स असतात की डिरेक्टली तुम्ही एकतर जॉब करू शकता, बीटेक किंवा BE. ठीक आहे. एक तर तुम्ही डिरेक्टली जॉब करू शकता कंपनीजमध्ये, किंवा तुम्ही MBA करू शकता पुढे जाऊन, किंवा तुमच्याकडे ऑप्शन आहे की तुम्ही MTech करू शकता, MTech नंतर PhD करू शकता, किंवा BTech नंतर डिरेक्टली पण बरेचसे कॉलेजेस PhD प्रोव्हाइड करतात.
सो बीटेक नंतर जर तुम्हाला एमटेक करायचं असेल तर गेट एक्झाम जी आहे तर ती क्वालिफाय करावी लागते. आणि तुम्हाला जर डिरेक्टली पीएचडी करायची असेल तर पीएचडीच्या नेट वगैरे एंट्रन्स एक्झाम ज्या आहेत तर त्या क्लिअर कराव्या लागतात. ठीक आहे. इव्हन बीटेक नंतर अजून बरेचसे ऑप्शन्स आहेत जे तुम्ही एक्सप्लोर करू शकता, बट जे जनरल ऑप्शन्स आहेत तर ते अशा पद्धतीने आहेत. सो आय होप की तुम्हाला एक बेसिक आयडिया मिळाली असेल की कशा पद्धतीने आपण या फील्डमध्ये पुढे जाऊ शकतो. अगेन बीटेक तुम्ही ज्याच्यामध्ये करणार आहात, फॉर एक्झाम्पल तुम्ही इलेक्ट्रॉनिक्समध्ये केलं असेल तर तुम्ही पुढे एमटेक पण इलेक्ट्रॉनिक्समध्येच करू शकता, किंवा त्यातल्या कुठल्याही सब ब्रांचमध्ये जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. इट कम्प्लिटली डिपेंड्स ऑन यू. सो आय होप की हा जो डाऊट आहे तर हा क्लिअर झाला असेल. आणि जर तुम्हाला अशा प्रकारचे काही अजून डाऊट्स असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. ते सगळे डाऊट्स व्हिडिओ पॉसिबल असेल तर व्हिडिओ करून, किंवा कमेंट बॉक्समध्ये आन्सर देता आला तर कमेंट बॉक्समध्ये आन्सर देऊन क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करेन. So thank you so much for watching this video and see you in the next video. Bye bye.